नमस्कार. मी विश्वास उडगी. लोकसभेचं आता विशेष अधिवेशन जे आलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर आतापर्यंत 12 वर्षाची जवळजवळ पूर्णपणे सत्ता पूर्ण होईल. पण पार्लमेंटच्या अधिवेशनामध्ये एवढी कधी नामुष्की त्यांची झालेली नव्हती. आता ती झालेली आहे. म्हणजे 12 वर्षाचं एक तप म्हणतात. नरेंद्र मोदी यांचा हा जो काही प्रवास आहे हा आता उतरलेला लागणार आहे. मी एक व्हिडिओ केला होता काही दिवसांपूर्वी की या वर्षाच्या अखेरीपर्यंत भारतीय जनता पक्षाचे जहाज हे फुटायला लागेल. आता पार्लमेंटमध्ये नेमकं काय झालंय की 298 मतं ही एनडीए आणि भारतीय जनता पक्ष मिळून जी काही मतं आहेत, म्हणजे 240 भाजप आणि उर्वरित मतं मिळून एनडीएची 298 मतं, याच्या विरोधामध्ये 230 मतं मिळाली इंडिया अलायन्सला. आणि म्हणजे असं आहे की किती मोठ्या फरकाने भारतीय जनता पक्ष आणि एनडीए पराभूत झाला हे संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे. तोंड दाखवायला मोदी पार्लमेंटमध्ये नव्हते. मतमोजणी जेव्हा सुरू झाली तेव्हा त्या ठिकाणी नव्हते. आणि नंतर मग टीव्हीवरती गेले आणि एक अर्धा तास रट्टाळ भाषण त्यांचा तमाम लोकांना ऐकायला मिळालं. आता लोक बघतच नाहीत आणि लोक ऐकतच नाहीत. मोदींचा चेहरा टीव्हीवरचा लोक बघत नाहीत. मोदींच्या निवडणुकांच्या सभा ह्या कॅप्टिव्ह क्राऊड असतो, तो मॅनेज क्राऊड असतो, म्हणून त्यांच्यासमोर ते बोलतात. बहुसंख्य वेळा खुर्च्या रिकाम्या असतात. मोदींना ऐकणं, मोदींना पाहणं आता लोकांना अजिबात आवडत नाही. मोदींची लोकप्रियता राहुल गांधीच्या तुलनेमध्ये ही 22-23% पुढे मोदींची लोकप्रियता नाही आहे. आणि राहुल गांधी आता प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचा फेसबुक असो, व्हॉट्सअप असो, युट्यूब असो किंवा इंस्टाग्राम असो, राहुल गांधीचा ग्राफ हा इतका प्रचंड मोठा आहे. पण तरीही निवडणुकीचा मोसम आला की आता तमिळनाडू आणि वेस्ट बेंगॉल या 2 ठिकाणचे इलेक्शन बाकी आहेत. केरळ आणि आसाम इथल्या इलेक्शन झालेल्या आहेत. पॉंडिचेरीची इलेक्शन पण बाकी आहे. मी असं का सांगतोय? पार्लमेंटमध्ये एवढा मोठा पराभव झाल्यानंतर या 2 राज्यांमध्ये महिला विधेयकाच्या निमित्ताने काँग्रेसवरती तोंडसुख मोदींनी त्या अर्धा तासाच्या रट्टाळ भाषणामध्ये घेतली. त्या भाषणामध्ये अख्खा काँग्रेसच्या एकूणच कर्तृत्वावरतीच त्यांनी ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केला. पण वास्तविक हा देश काँग्रेसमुळे उभा आहे आणि बर्बादी गेली 12 वर्ष मोदींमुळे जगाला दिसते. भारतातल्या लोकांना तर ते जाणवते. या ठिकाणी शेतकरी, या ठिकाणी कामगार, या ठिकाणी मध्यमवर्ग, या सर्वांची बर्बादी होते आणि अर्थव्यवस्था पूर्ण घसरडीला आलेली आहे. सगळे आकडे बकवास आहेत. आणि शेअर मार्केट तर 86,000वरून आता 75-76,000वरती फिरतोय. युद्ध काही थांबत नाहीये. ट्रम्पची जेवढी नाचक्की इराण करतोय, जेवढी नाचक्की नेतन्याहूची करते, त्याच्यापेक्षा जास्त नाचक्की या देशात मोदींची होते. कारण आपला शत्रू पाकिस्तान आता निगोशिएटर बनतोय. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 राऊंड निगोशिएशनच्या तिथे झालेल्या आहेत. स्वतःला विश्व गुरु म्हणवणारे मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती बिग झिरो आहेत. बिग झिरो हे आता भाजपच्या लोकांना पण कळलेलं आहे. म्हणून मी काही दिवसांपूर्वी जेव्हा म्हटलं भाजपचं जहाज बुडतंय, ते पार्लमेंटमध्ये कसं बुडतं आहे हे लोकांनी पाहिलेलं आहे. आणि राहुल गांधी इमर्ज एज अ हिरो ऑफ द इंडियन अलायन्स. संपूर्ण इंडिया अलायन्स मध्ये संपूर्ण विरोधी पक्षाचं ऐक्य
त्यांनी काय म्हटलं होतं? आम्ही महिला विधेयक 2023 मध्ये पास केलंय. महिला आरक्षण 33% आम्ही 23 मध्ये पास केलंय आणि तुम्ही पुन्हा ते कशाला आणता? पण तुम्हाला डिलिमिटेशनचा मुद्दा आणायचा आहे आणि डिलिमिटेशनचा मुद्दा आम्ही पराभूत करून दाखवतो. भारतीय जनता पक्ष म्हणजे देश नव्हे. भारतीय सैन्य म्हणजे भाजपचं सैन्य नव्हे. आम्ही भारतीय सैन्याचा पूर्ण आदर राखतो, पण भारतीय जनता पक्षाचे आम्ही पूर्ण विरोधक आहोत. हे राहुल गांधींनी पार्लमेंटमध्ये सांगितलं, त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये इंडिया अलायन्सचे सगळे पक्ष, मग ते तृणमूल काँग्रेस असेल, DMK असेल आणि अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष असेल, हे सगळे मुख्य पक्ष काँग्रेस सहित महिला बिलाच्या बाजूने आणि डिलिमिटेशनच्या विरोधात उभे राहिले. आणि म्हणून 12 वर्षातला हा संसदेतला चमत्कार झाला आणि मोदींचा निर्णायक पराभव झाला. आणि मोदींना तोंड लपवायला जागा नाही म्हणून त्यांनी तोंड दाखवण्याकरता दूरदर्शन गाठलं. पण म्हणून गेलेली इज्जत परत मिळत नाही. आता एक हेमा मालिनीच्या नेतृत्वाखाली राहुल गांधीच्या घरावरती मोर्चा काढण्यासारखी नौटंकी ते करू शकतात, कारण भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना वेगळं मत असू शकतच नाही. ओरडा म्हणजे ओरडा, निदर्शन करा म्हणजे निदर्शन करा, नाहीतर तोंडावरती पट्टी. अशा अवस्थेत भारतीय जनता पक्षाचे खासदार आता तमिळनाडू आणि वेस्ट बेंगॉलचं इलेक्शन होईपर्यंत महिला विधेयकाच्या नावाने गळे फोडणार. वास्तविक या ममता दिदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये महिला खासदार एवढ्या आक्रमक आहेत, त्या ठिकाणी महिला आमदार आहेत, विधान परिषदेवरती आहेत, इथे राज्यसभेवरती आणि लोकसभेत निवडून आलेल्या महिला तृणमूल काँग्रेसच्या. सर्वात जास्त प्रतिनिधित्व खरं जर असेल तर कुठे, तर ते तृणमूल काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे 33% काय, त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण हे ममता दिदींच्या तृणमूल काँग्रेसमध्ये रिझर्वेशन आहेच आहे. निवडून आलेले प्रतिनिधी त्या ठिकाणी आणि काँग्रेसमध्ये पण आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे कुठे आहेत महिला खासदार, कुठे आहेत 33%? पण विरोधकांच्या नावाने शिमगा करणं, खोटं बोलणं, रेटून बोलणं, हे नरेंद्र मोदी आणि त्यांचे सगळे हा प्रचार करतायत. त्याला असं वाटतं की तमिळनाडूतल्या महिला आणि वेस्ट बेंगॉल मधल्या महिला ह्या त्यांना मतं देतील. ते त्या भ्रमात आहेत. भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव निश्चितपणे या दोन ठिकाणी होईल, अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी वातावरण आहे. पण भीतीची गोष्ट काय आहे की केरळ आणि आसाम, तमिळनाडू आणि वेस्ट बेंगॉल जनमत हे भारतीय जनता पक्षाच्या आणि एनडीएच्या पूर्णपणे विरोधात असताना जो चीफ इलेक्शन कमिशनर आहे त्याने जे SIR चे जादू केलेली आहे, आकड्यांची जादू, म्हणजे योग्य मतदार घालवून टाकणे आणि बनावट मतदार घुसवणे, या प्रक्रियेमध्ये जनता जरी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असेल तरी SIR काय करेल, चीफ इलेक्शन कमिशनरची जादू आणि त्यांची हेराफेरी ते काय करतील, त्यामुळे 4 मेला निकाल कसा लागेल हे सांगणं कठीण आहे. जनमत मोदींच्या विरोधात आहेच, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेच. तमिळनाडू असो न केरळ असो, आसाम असो वा बंगाल असो किंवा पॉंडिचेरी असो, भारतीय जनता पक्ष मायनस चीफ इलेक्शन कमिशन पूर्णपणे त्याचा पराभव झालेला असेल. पण चीफ इलेक्शन कमिशन हे भारतीय जनता पक्षाचं एक डिपार्टमेंट बनलेलं आहे. अशा अवस्थेत 4 मेला जेव्हा इलेक्शन बॉक्सेस उघडतील तेव्हा काय चित्र असेल हे सांगणं आता कठीण आहे. पण तरीही ह्या तऱ्हेची जी दादागिरी भारतीय जनता पक्षाचे जे ऑटोनॉमस बॉडी असलेल्या संस्था आहेत, म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, बँकांचे चेअरमन, LICच्या चेअरमन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पूर्ण ही संस्था,
सेबी ही पूर्ण संस्था, IRD ही पूर्ण संस्था आज भारतीय जनता पक्षाची बटीक झालेली आहे. आणि म्हणून एवढं सगळ्या संस्था जेव्हा कॉम्प्रोमाइज होतात आणि स्वतः मोदी जेव्हा अमेरिकेकडे कॉम्प्रोमाइज झालेले आहेत, त्यावेळेस ट्रम्पच्या हुकमावर जितके दिवस मोदी या ठिकाणी चालतील तेवढे दिवस मोदी चालतील. अन्यथा मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांचे 12 वर्षानंतर दिवस भरलेले आहेत. माझं हे वाक्य लक्षात ठेवा. अजून वर्षभरात मोदींची हवा केव्हाच गेली आहे, पण ती जाताना दिसणार अशा तऱ्हेचे दिवस आपण बघत आहोत. आणि म्हणून चीफ इलेक्शन कमिशनर काय जादू करतोय, तो फ्रॉड असेल. हो, तो फ्रॉडच असणार. जनमताच्या विरोधात जाऊन चीफ इलेक्शन कमिशनर फ्रॉड करतोय हे काँग्रेस पक्ष, इंडियाला सगळे पक्ष, विशेष करून ममता दीदी खूप जोरजोराने सांगतायत. पवन खेडा हे अनेक पद्धतीने आसामच्या मुख्यमंत्र्याचा भ्रष्टाचार खणून काढतायत, खोदून काढतायत, जनतेपुढे मांडतायत. हीच गोष्ट ममता दीदी करतायत. आणि तमिळनाडूमध्ये पूर्ण जनता या भारतीय जनता पक्षाला निश्चितपणे पराभूत करण्यासाठी सज्ज झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये डिलिमिटेशनचा एक मोठा कट राहुल गांधी, DMK, ममता दीदी आणि तमाम इंडिया पक्ष यांनी एकजुटीने येऊन हाणून पाडलेला आहे. हा आनंद व्यक्त करणं आवश्यक आहे, कारण डिलिमिटेशन साठी लागणारे 2/3 म्हणजे घटना दुरुस्तीसाठी लागणारे 2/3 मतं ज्यावेळेस मोदींकडे नाही, त्यावेळेस त्यांचा पराभव झालाय. पराभव हा महिला आरक्षणाचा नव्हे, महिला आरक्षण 2023 मध्ये पास झालंय, पण त्याचा बादरायण संबंध आत्ताच्या अधिवेशनात आणून डिलिमिटेशनचा पराभव होणार हे माहीत असताना त्यांनी ते महिला विधेयक जोडणं आणि मतं मिळण्याकरता त्याचा सातत्याने प्रचार करणं ही मोदींची नौटंकी आहे. ही भाजपच्या सर्व खासदारांची नौटंकी आहे. हे भारतातली जनता 140 कोटी किती दिवस सहन करणार, हाच खरा प्रश्न मी आता इथे पोच करतोय. आणि म्हणून मी म्हणतोय की अजून वर्षभर मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांचं हे बुडतं जहाज किती टिकेल, कारण ते चालवणारे ट्रम्प आणि अनेक विदेशी शक्ती ते त्यांना किती दिवस जगू देतील, असा खरा प्रश्न आहे. कारण त्यांचा सगळा डोळा आसाम मधल्या आणि पश्चिम बंगाल मधल्या, झारखंड मधल्या जी खनिज संपत्ती आहे, अमेरिकन मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर जे झालेले करार आहेत, त्याचा प्रभाव या सरकारवरती इलेक्शन मॅनिप्युलेशन साठी जो होणार आहे तेच खरं बघायचं आहे. आणि म्हणून पार्लमेंटचा पराभव इंडियाला खासदारांनी करून दाखवला. जनता त्यांचा पराभव करायला उत्सुक आहे, पण चीफ इलेक्शन कमिशनर ची जादू म्हणजे बोगस आणि फ्रॉड करून भाजपला निवडून आणणं हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. मी इथेच थांबतो. धन्यवाद.